सोलापुरातील महावीर चौक परिसरात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या ड्रायव्हरला तू गोळ्या घाल आम्ही पैसे देतो असे बोलून त्यांच्यावर हल्ला करण्याची कथित चर्चा झाल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा वाहन चालक सुरवसे यांनी गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात श्रीशैल होळे आणि प्रभाकर फुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीशैल हा फरार होता। सोलापूर शहर पोलीस त्याला पकडण्यासाठी वेगवेगळे टीम सुद्धा रवाना केलेली होती। दरम्यान श्रीशैल होळे पोलिसांना कोल्हापूर येथे सापडला। तिथे सोलापूर पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आणि त्याला आज सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने या प्रकरणात श्रीशैल होळे याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सदर बाजार पोलीस करत असून या कथित कटामागील नेमका उद्देश काय होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। श्रीशैल बाबूराव होळे ज्या आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 55 व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्या आरोपीला आज मेहरबान कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। 13 वेगवेगळ्या कारणांच्या आधारावर पोलीस कस्टडी वाढवून मागण्यात आलेली होती आणि ती पोलीस कस्टडी योग्य कशी देणं योग्य होणार नाही यासाठी आम्ही त्याच्यावर कारण मीमांसा आर्ग्युमेंट युक्तिवाद केला आणि कोर्टानं 1 दिवसाची पोलीस कस्टडी मात्र दिलेली आहे। उद्या परत हजर त्याला मेहरबान कोर्टात केलं जाणार आहे। तुम्ही काय युक्तिवाद केला? मी या कोर्टाला निदर्शन आज काही ट्रायल नाहीये, हे फक्त युक्तिवाद हा केला की 13 जी कारण प्रथम आरोपीला जो प्रभाकर फुलारी याला हजर केली होती त्या रिमांड यादीमध्ये जी 13 कारण होती तीच कारण आहे अशी आजच्या रिमांड यादीमध्ये आहेत। अशा परिस्थितीमध्ये या कारणांसाठी पोलीस कस्टडी हे करणं किंवा हे योग्य होणार नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात यावी ही विनंती मी केलेली होती, परंतु मेहरबान कोर्टाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। 13 कारण काय आहेत त्याच्यामध्ये ती कारण मीमांसा न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे ते डिटेल या बाबतीत आपण सांगणं योग्य होणार नाही।